नमस्कार फ्रेंड्स, मी आज पहिल्यांदाच माझा व्हॉइस ओव्हर टाकून व्हिडिओ अपलोड करत आहे। हे मी मास्क बनवण्याची तयारी करत आहे। या मेन फॅब्रिक माझ्या साडीचं आहे आणि अस्तर लावलं आहे त्याला। हे 10x10चं अस्तर आहे आणि ही त्याला पाव इंचावर स्टिप मारायची आहे। त्यानंतर ह्या घेतल्या आहे इलॅस्टिक, 6 इंचाचं इलॅस्टिक आहे। आता आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे। आधी जे आपण स्टिचिंगसाठी मार्किंग केलं आहे त्यावर शिलाई मारून घ्यायची अगोदर। त्यानंतर ते मारून झाल्यावर आपल्याला दोन्हीही भाग सरळ करायचे पण प्रॉब्लेम असा झाला आहे ना, जेव्हा मी सरळ केलं ना भाग, जे उलटे स्टिच केले होते त्यानंतर मी आतला बाहेर काढला। त्यानंतर मला कळलं की माझ्याकडनं एक मिस्टेक झाली आहे। मी जे प्रकारे शिवलं आहे तो ॲक्च्युली मी एक व्हिडिओ पाहून शिवला होता, पण त्यामध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण फॅब्रिक एकच होतं आणि यामध्ये माझं 2 सेपरेट फॅब्रिक आहेत, एक मेन फॅब्रिक आणि एक लायनिंगचं फॅब्रिक। मग ते लायनिंग फॅब्रिक हे सेपरेट शिवायला हवं होतं आणि मेन फॅब्रिक वेगळं, पण माझ्याकडनं चूक झाल्यामुळे मला ते उसवावं लागलं आणि उसवताना ते मेन फॅब्रिकचे खूप धागेदोरे निघाले, म्हणून मग मी ते कॅन्सल केलं आणि हे दुसरं न्यू घेतलं आहे। स्काय ब्लू कलरचं आहे, खूप छान आहे, साडीचंच आहे ते पण त्याचे धागेदोरे निघण्याचे चान्सेस जास्त नाही आहे। ते आधीचं फॅब्रिक होतं ते खणाचं, त्यामध्ये जरा इश्यू होता, मग ते मायनस करून टाकलं, म्हटलं नकोच ते। आणि मग हे अशा प्रकारे स्टिच करून घेतलं। पुन्हा ती प्रोसेस चालू केली शिवायला। आता तुम्ही म्हणत असाल ही कशालाही शिवत असेल, आता काय गरज आहे, आता काय कोरोना आहे का? इकडे नाही हो, ॲक्च्युली मला धुळीची एलर्जी आहे, म्हणूनसाठी हवं मला, म्हणून मी शिवते। बघूया पूर्ण होतं आहे की नाही। तुम्हाला नक्कीच याचा आहे ना पूर्ण लुक मी शेअर करेन। आवडलं तर आणि माझ्या व्हिडिओज पाहण्यासाठी मला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी तुम्हाला याचा रेडी लुक शेअर करते।